पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहतील. तर आपण पाहतोय, आपण प्रभाग क्रमांक 17मध्ये आहोत. रामटेकडी या भागात आहोत. रामटेकडीची जनता नेमकी उमेदवारांना काय म्हणते ते आपण उमेदवाराकडून जाणून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार, RPIचे महाआघाडीचे या ठिकाणी उमेदवार आपल्यासोबत आहेत. ईशान चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष युवक आपल्यासोबत आहेत. काय सांगताय, उमेदवारांसोबत तुम्ही स्वतः फिरताय, काय म्हणते रामटेकडीची जनता तुम्हाला? रामटेकडीच्या जनतेचं म्हणणं एकच आहे की यंदा फक्त घड्याळ 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 घड्याळ. का तर इथे जेवढी कामं होती ती सगळी झपाट्याने गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण केलेली आहेत. कोविडनंतरही जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाही आम्ही कुणीही ह्याच्यातनं डगमगलो नाही. आम्ही सगळ्यांनी एकच सांगितलं की तुमची कामं ही आम्हीच करून देऊ आणि महानगरपालिकेत आमचं काहीच चालत नसलं तरी आमच्याकडे ती स्किल आहे, आम्ही ती माणसांची कामं करून देऊ. आज तुम्ही बघू शकता लोकांचे ड्रेनेजही झालेले आहेत, लोकांच्या नळाला पाणी आहे, इथे स्ट्रीट लाईट आहेत आणि इथे कुठल्याच पद्धतीची अडचण नाही आहे. थोडीफार कामं ही 100% होत नाही आहे, आपल्यालाही मान्य आहे, पण ती करण्याची संधी आम्हाला परत त्यांनी द्यावी. आणि जशी कामं गेल्या 9 वर्षात आम्ही केलेली आहेत, 2017 ते 2026, ती इथून पुढेही पंचवार्षिकमध्ये आम्ही करू आणि ती इतक्या चांगल्या पद्धतीने करू की इतर कुणालाही इथे काही बोलण्याची आम्ही मुभा सोडणार नाही. आणि विरोधकांच्यासाठी एकच संदेश असेल की ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. तुम्ही केलेली आम्हाला 4 कामं दाखवा, आम्ही तुम्हाला त्याच्यावरती क्रेडिट देऊ. जर नसेल तर आमच्यावरती बोलण्याची तुमची अजिबात क्षमता नाही आहे, कारण इथे फक्त काम करणारी माणसं उभी आहेत आणि ती 100% माणसांची माणसं आहेत आणि ती निवडून येतील ही मला 100% खात्री आहे. या ठिकाणी आपण कामं केलेली असं सांगताय, कुठली अडचण नाही. तर नव्याने अजून काय उपक्रम राबवावेसे वाटतात या भागामध्ये? काय नव्यानं आपल्याला विकास करावासा वाटतो? जसं डेव्हलपमेंट ही कधी थांबत नाही, विकास कामं कधी थांबत नाही, माणसांची प्रगती होत राहिली पाहिजे. माणसांची प्रगती होत असताना आपल्याला तिथे चांगले दवाखाने असले पाहिजे, चांगले शाळा असले पाहिजे. आता आमचं धोरण आहे की इथे वैदवाडी रामटेकडी भागामध्ये नव्याने लर्निंग स्कूल इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून आपल्याला इथे उभे करायचे आहेत. त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. त्यानंतर आपल्या भागात 4 मोठे हॉस्पिटल आहेत, पण आपल्याला अजून चांगले हॉस्पिटल इथे करायचे आहेत. एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला करायचं आहे, जेणेकरून लोकांना ससूनसारख्या रुग्णालयात सारखी धाव घ्यायची गरज नाही पडणार. आपल्या जवळच आपल्याच लोकांसाठी असलेलं एक दवाखाना आपल्या ह्या वैदवाडी शंकरमठ आणि रामटेकडी भागात असेल असं आमचं धोरण आहे. युवकांसाठी उद्यानं असतील, खेळण्याचे क्रीडांगणं असतील, वयोवृद्ध लोकांसाठी चालण्यासाठी स्पेस असतील, चांगल्या पद्धतीची कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. महिलांसाठी रोजगार असेल, स्वावलंबीकरणाचे योजना असतील, त्याच्यात पिंक रिक्षा असेल, त्यानंतर शिलाई मशीनची हे असतील किंवा बचत गटाच्या माध्यमातून नवीन काही योजना असतील, हे सगळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्याने माणसं इथेच आमच्यापर्यंत जुडली जातील आणि ह्या सोसायटीमध्ये चांगला प्रगती करत राहतील. ह्या पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत. ओके, नक्कीच ईशानदादा तुपेंनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्यात. महिला उमेदवार आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही महिलांना रामटेकडी भागात फिरताय, प्रचार करताय, तुम्ही काय बोलता आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा येतोय? रामटेकडीमध्ये आम्ही गेले 4 दिवस प्रचार करतोय. खूप छान प्रतिसाद आहे आणि सगळ्यांच्या तोंडातून घड्याळ घड्याळ, ईशानदादा जसं म्हटलं तसं घड्याळ घड्याळ, आणि सगळ्यांचं घड्याळावर इतकं प्रेम आहे की आम्ही नक्की 100% निवडून येतो. 4ही उमेदवार खूप छान प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी माझी अपेक्षा. नक्कीच आपल्यासोबत हेमलता मगर आहेत. काय सांगताय, महिलांकडे तुम्ही जाताय, प्रचार करताय, तुम्ही काय सांगता आणि त्यांचे उत्तरं काय येतात? हा भाग आम्हाला नव्याने जोडलेला आहे, पण तसा एवढाही नवीन नाही आहे, कारण खासदार पण आपलेच आहेत, आमदार साहेब पण आपलेच आहेत आणि महिला ज्या काही पुणे महानगरपालिकेतल्या बचत गटांच्या माध्यमातून ज्या काही महिलांच्या सुविधा आहेत त्या मी इथपर्यंत आणून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील. आणि माझी फक्त एक मनापासून इच्छा आहे की अजितदादांनी जी पिंक रिक्षा केलेली आहे, इथं जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मी नक्कीच माझ्या प्रभागामध्ये पण ती रिक्षाचा प्रसार करणार आणि महिलांना त्यातून बरीचशी रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रयत्न करणार. ओके, नक्कीच. आता नामोल्लेख केला आहे ताईंनी आणि ईशानदादांनी सुद्धा. या ठिकाणी फक्त घड्याळ घड्याळ का करतात लोक? घड्याळावर प्रेमच आहे ना तेवढं लोकांचं. घड्याळ घड्याळ म्हणजे आत एंट्री करतानाच त्यांनी घड्याळाने एवढी कामं केली आहे, त्यामुळे आहेत ना कामं करणाऱ्यांचा नक्कीच जोश करतोच ना माणूस. त्यामुळं आतमध्ये शिरतानाच छोट्या मुलांपासून बरीचशी वयोवृद्ध लोकं पण होती की आलं आलं रे आलं, आपलं घड्याळ आलं, म्हणजे इतकी छान त्यांनी आमचं वेलकम केलेलं आहे. घड्याळाची लोकं कामं करतात, त्यामुळे लोक घड्याळ घड्याळच करत आहेत, त्यामुळे निश्चित विजयाची खात्री आहे.
नक्कीच या ठिकाणी आनंदाचं वातावरण बघायला मिळते. आपले उमेदवार आपल्यासोबत आहे. अशोक कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, ते सगळं चारींसोबत एक उमेदवार आहेत या ठिकाणी आहेत. काय सांगताय, कसा प्रतिसाद मिळतोय, उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे? काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला मतदान रूपी आपल्याला आशीर्वाद कसा मिळतो या ठिकाणी जनतेचा? ह्या निवडणुकीत आणि मागच्या निवडणुकीत इथल्या जनतेने घड्याळाच्या रूपी आमच्या आमदारकीचे उमेदवार असो किंवा इथून मागचे खासदारकीचे आमदार असो, खासदारकीचे उमेदवार असो, यांना घड्याळाच्या रूपी भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळं माझे संगत जेवढे बी माझे साथीदार आहेत ते सर्व घड्याळ 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 ह्या करतात की घड्याळाने इथं विकास केला आहे, घड्याळाने इथं वेळ दिलेली आहे. घड्याळाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार आमच्या वस्तीत येऊन आमच्या एका गरिबाच्या म्हणजे माझ्या कुटुंबात जेवण करून गेलेले आहेत. त्यामुळं इथं सर्व जे वातावरण आहे ती घड्याळाचंच वातावरण आहे. घड्याळाच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर कामं झालेली आहेत. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाने या ठिकाणी अनेक कामं केले, त्यामुळे जनता नेहमीच घड्याळ घड्याळ नामोल्लेख करतोय. तर आपण पाहूयात येणाऱ्या 15 जानेवारीला जनतेचा कौल कोणाकडे राहील, कोणत्या पक्षाचा महापौर विराजमान होईल महानगरपालिकेमध्ये, आणि उमेदवारांना जर विकास तुम्हाला हवा असेल तर उमेदवार असा निवडायचा की विकास काम करणारा. त्यामुळे प्रत्येक क्षणाची अपडेट पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.